दरम्यान कोरोना व्हायरसप्रमाणे या व्हायरसचा जास्त धोका नसल्याचं डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी म्हटलंय। दरम्यान त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अरुण म्हेत्रे यांनी। पाहूया। डॉक्टर अविनाश भोंडवे आपल्या सोबत आहेत। सर, ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस हा नवीन प्रकार ज्याच्या पायी चीनमध्ये आणीबाणी लावली गेली आहे आणि त्याचं आता भारतात आगमन झालंय। हा आजार जो आहे हा सामान्य सर्दी खोकल्यासारखाच आजार आहे। म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला सर्दी होते, म्हणजे नाक गळू लागतं किंवा एकदम नाक चोकअप होतं, घसा दुखायला लागतो, खोकला यायला लागतो, ताप येतो आणि क्वचित प्रसंगी काही लोकांना जर आधी काही त्रास असेल किंवा त्यांची प्रतिकारशक्ती कमी असेल, लहान मुलं असतील तर त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो। बस अशाच प्रकारचा हा आजार आहे। तसा हा विषाणू वेगाने पसरत नाही। कितीही झालं तरी 5 ते 10 दिवसात हा पूर्ण बरा होतो। त्याला कुठल्याही औषधाची वेगळ्या गरज लागत नाही। ह्या आजाराचा मृत्यूदर अत्यंत कमी आहे, नगण्य आहे। या आजारामुळं फारसे रुग्ण मृत्यू पावत नाहीत। मुळामध्ये सर्दी खोकल्यासारखाच हा आजार आहे आणि तो 5 ते 10 दिवसात बरा होतो। काही लोकांमध्येच तो वाढू शकतो। शासन आणि प्रशासन त्यांच्या परीनं सर्वतोपरी उपाययोजना निश्चितपणे करतील। आपण स्वतःच्या पातळीवरती वैयक्तिक खबरदारी घेणं आवश्यक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे की घाबरण्याचं कारण तर काळजी आपल्याला घ्यायची आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सानवरसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे।